जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। साईबाबा संस्थानच्या वतीने 3 दिवस सुरू असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता गुरुवारी वेदश्री वैभव ओक डोंबिवली यांच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुवारी सकाळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व त्यांच्या पत्नी वैशाली दराडे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली। गुरुस्थान मंदिर येथे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते, त्यांचे वंशज परिवारातील सदस्य ऋतुराज निलेश कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, सचिन तांबे, अमृत गायके, सुधाकर शिंदे, राजेंद्र सुभाष कोते, विशाल कोते, संजय शिंदे, अशोक गायके, मिलिंद शेळके, वैभव कोते आणि साई भक्त हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरपालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणीची बिले तयार केली आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात करात वाढ झाल्याचे दिसून येत आहे, परंतु नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या सर्व करांमध्ये विशेष शिक्षण कर व अग्निशमन कर पूर्णपणे माफ करण्यात येणार असून यामुळे नगरपालिकेचे 1,30,00,000 रुपयांचे उत्पन्न कमी होणार असले तरी शहरातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय आपण घेतला आहे, अशी घोषणा नगराध्यक्ष करण ससाने यांनी केली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित पुणे ते पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यात स्वच्छ वारी, स्वस्त वारी, निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला। या पायी दिंडी सोहळ्यात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित सौ सुशीलाताई काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रज्वल विकास नरोडे आणि रोहित धनंजय जोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। राज्यस्तरीय सक्षम महिला समृद्ध महाराष्ट्र दिंडी अंतर्गत महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी विद्यार्थी गटाचे यशस्वी नेतृत्व केले। पंढरीच्या पायी वारी दरम्यान भाविकांच्या आरोग्याची निगा राखणे, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, वारीचे उत्कृष्ट नियोजन आणि वारकऱ्यांचे आरोग्य राखणे अशा विविध जबाबदारीची कामे त्यांनी निष्ठापूर्वक पार पाडली। केवळ आरोग्य व स्वच्छतेवरच न थांबता सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून या स्वयंसेवकांनी कडेपठार येथे भव्य वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा मोलाचा संदेश दिला। याशिवाय पालखी सोहळ्यात माऊलींच्या जयघोषात तल्लीन होऊन अभंग, भक्तिगीते आणि भारूड सादरीकरण करून वारकऱ्यांची मने जिंकली। स्वयंसेवकांच्या या सामाजिक व उल्लेखनीय सहभागाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार शंकरराव काळे, आमदार आशुतोष काळे, सचिव सौ चैतालीताई काळे, सर्व विश्वस्त मंडळाचे सदस्य व संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे यांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईत 1,20,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत। या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे।
भंडारदराचा विसर्ग, बाकी तलावाचा ओव्हरफ्लो, त्यामुळे निळवंडेतही आवक वाढल्याने या धरणातून 10,209 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले असून ते पाणी जायकवाडीच्या दिशेने निघाले आहे. गत 3 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी झाली होती. परिणामी विसर्गही कमी करण्यात आला होता. पण काल सकाळपासून पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पाण्याचे लोंढे धरणात विसावत आहेत. गुन्ह्यात आरोपी न करणे व अटक टाळण्याच्या मोबदल्यात 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सध्या शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहिर यांच्यासह 2 खासगी व्यक्तींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलाय. येवला तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप असून लाचपोटी फोनपेद्वारे 50,000 रुपये स्वीकारल्याचा आरोपही चौकशीत समोर आलाय. राष्ट्रपुरुषांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपी नवनाथ ससे याला काही तासात अटक केली. ससे याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संदर्भात आकाश इंद्रजित शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 29 जुलै रोजी त्यांच्या मोबाईलवर एका पोस्टचा स्क्रीनशॉट प्राप्त झाला. त्यामध्ये राष्ट्रपुरुषांविषयी अपमानकारक मजकूर होता. त्यानंतर समाजात द्वेष निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद शिंदे यांनी दाखल केल्यानंतर पोलिसांनी ससे याला अटक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे अपहरण करून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एका विवाहित तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना 14 ते 24 जुलै दरम्यान मुळा धरण परिसरात एका गावात घडली आहे. पांडुरामभाऊ पवार असे आरोपीचे नाव आहे. त्याची पीडित तरुणीशी ऑगस्ट 2025 मध्ये ओळख झाली. त्यावेळी आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले. दरम्यान आरोपीचे यापूर्वीच लग्न झाल्याचे तरुणीला समजले. त्यावर आरोपीने पत्नीशी वाद झाल्यामुळे ती माहेरी राहत असल्याचं सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीत म्हटले की 14 जुलै रोजी सकाळी आरोपी आला आणि त्यानंतर आरोपी तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे अनेकदा अत्याचार केले. 24 जुलै रोजी आरोपीची पत्नी त्या ठिकाणी आल्यानंतर तरुणीला आरोपीने आपली फसवणूक केल्याचं समजलं. याबाबत विचारणा केल्यावर आरोपीने तिला शिवीगाळ करून धमकी दिली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावर आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.